उद्धव ठाकरेंनी भाजपलाच हिंदुत्वावरून घेरलंय। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार आणि दादरचं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी नोटीस आली। त्यामुळे आता कुठे गेलं भाजपचं हिंदुत्व, असा सवाल ठाकरेंनी केलाय। त्या हमालांनी बांधलेलं मंदिर हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे। तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? दादरच्या 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेनं बजावलेली नोटीस आणि बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचारावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला। एक है तो सेफ है असं म्हणतात, पण मंदिरं सुद्धा सेफ नाहीत अशी टीका ठाकरेंनी केली। दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वी। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीये। म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये। ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये। रेल्वेनं दादरच्या हनुमान मंदिराच्या विश्वासांना पाठवलेली ही ती नोटीस। नोटिशीमध्ये असं म्हटलंय की दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे। 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वास्थांनी स्वतः पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल। दादरमधलं हे मंदिर तब्बल 80 वर्ष जुनं असून स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनी ते बांधलेले। विशेष म्हणजे या मंदिराची सार्वजनिक विश्वास संस्था म्हणून 1969 मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी सुद्धा झाली। आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालांनी कष्टाने बांधलेलं आहे। तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे। असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं, तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते, भाजपचं हिंदुत्व काय करते? आता ती बातमी आहे, ती नीट बघितली पाहिजे। कालची का परवाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे, सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती। एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही, हा हिंदूंना शब्द आहे। ज्या पद्धतीमध्ये मस्जिदींवरचा अनधिकृत मस्जिदीवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला, मुंबईमधल्या जवळजवळ 12 मस्जिदी पाडण्याचं ज्याच्यासाठी आम्ही नोटिसी दिल्या, काय उद्धव ठाकरेंना त्या मस्जिदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का? ती त्यांनी स्पष्ट करावी। आम्ही मस्जिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे। बांगलादेशामध्ये हिंदूंवर किंवा हिंदू अल्पसंख्याकांवर जो अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन झालं। मग त्याच्यामध्ये उभाटा शिवसेना का सामील झाली नाही? ते हिंदुत्व कुठं होतं? मला असं वाटतं की आता निवडणुका झालेल्या आहेत, आता काय परत 5 वर्ष निवडणुका नाहीत, एवढी थंपिंग मेजॉरिटी आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे विरोधक म्हणून चांगल्या सजेशन जर केलं तर सरकार म्हणून आम्ही नक्की काम करू। हनुमान मंदिर आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोलाही लगावला। एका फोनमध्ये मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं, त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर पावलं उचलावीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे। कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही आहे। जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे, पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे। मला असं वाटतं की बाडग्यांनी या बाबतीत बोलू नये। ज्यांनी स्वतः डोक्यावरती मुसलमानांची टोपी घातली आहे त्या बाडग्या उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींना विचारण्याचा अधिकार संपवून बसलेले आहेत। वोट जिहादच्या माध्यमातून मस्जिदीतून फतवे काढून मतं मागणारी, मताची भीक मागणारी शिवसेना उभाटा
यांनी बांगलादेशातील हिंदूंवरती बोलावं हे लज्जास्पद आहे. उद्धव ठाकरेला ते बोलायचा अधिकार नाही आहे. मला उद्धवजींना हे विचारायचं आहे, आज संध्याकाळची 6ची नमाज ते कुठे पडणार आहेत ते त्यांनी सांगावं. उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ठाकरेंची लायकी काढली. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे, तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी आहे हे तुमच्या 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदू विरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली. भाजपसाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही, तर ती आमची श्रद्धा, प्राण आणि श्वास आहे. तुम्हाला विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच, पण तुमची ती लायकी देखील नाही, असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. आता मी जास्त येणं होत नाही, म्हणजे आम्ही वाशीला राहायला गेलो. खूप 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 जुनं आहे. पाडायचं म्हणतात, पण का पाडायचं? का कारण आहे? नाही, रेल्वेची जागा असेल तर माझं तर एक भावना आहे की मंदिर तुम्ही पाडू नका. हे खूप जुनं मंदिर आहे. जसं मी सांगितलं, माझ्यामध्ये मी तरी जवळपास 50 वर्ष तर मी बघतोय. मला 50 वर्ष आली, त्यामुळे मी बघतोय 50 वर्ष देऊळ आहे आणि मी दररोज येतो. कुठल्याही वेळेस जर आलो मी इथे दादरला तर मी इथे दर्शन करूनच पुढे जातो. माझ्या मते तरी याला तोडलं नाही पाहिजे. रेल्वेनं 7 दिवसांचा अल्टिमेटम मंदिराच्या विश्वस्थांना दिलाय. अर्थात मंदिर तुटू देणार नाही असं भाजपनं म्हटलंय. दिनेश दुखंडेसह अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.